शिवराय मित्रांनो, मी प्रतीक काम करतोय फार्मामध्ये आणि आज आपली ड्युटी आहे फार्म हाऊसवरती. आणि आज कस्टमर जास्त आहेत, त्यामुळे मी सकाळ सकाळी लवकरच आलेलो आहे फार्म हाऊसवरती. आता बघतो काय काय अजून कस्टमर आले नाही. ते आले की त्यांची तयारी सुरू होईलच, पण आता पहिल्यांदा जे कस्टमर यायच्या आधी तयारी असते ती करायला लागेल. पूलच्या बाजूला जरा पाणी मारायचं आहे, तर पाणी मारून घेतो. पाणी थोडंसं मारलं ना साईडला की कसं थोडा गारवा राहतो. त्यामुळे मस्त पप्पा आणि मी पाणी मारत होतो आता. आणि व्ह्यू तर बघा कसला सुंदर झालेला आहे. मस्त सावली पडलेली आहे आणि थंड वातावरण वाटतं एकदम. कस्टमर जरा थोडे जास्तच आहेत आज, त्यामुळे मग हे नवीन टेबल वगैरे आणलेले आहेत, डायनिंग टेबल. त्यासाठीच आता टेबल लावूया आपण. टेबल घेतले लगेच पटकन लावून. आणि कस्टमर येतच होते, ऑन द वे होते, म्हणून इकडे पूल बघायला गेलो तर पूलमध्ये थोडाफार कचरा दिसत होता. म्हणून मग घेतली जाळी आणि कचरा काढून घेतला. एक पर्सन इन्क्वायरीसाठी आलेला फार्म हाऊसच्या, त्यांना सगळे डिटेल्स दिले आणि घेतला वडापाव खाऊन. आणि चहा म्हणजे काय आपला जीव आहे. पहिले चहा पिऊन घेतला मस्त. फ्रीज चेक केला, फ्रीजमध्ये बिस्लरी आणि कोल्ड्रिंक्स ठेवलेत का बघितलं. आणि आलो आईकडे. आज आई आहे भाकरी टाकायला. मम्मी आणि काकी गेलेत फिरायला कोकणामध्ये. त्यामुळे आपल्या आईने आता कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे भाकरीचा. टोटल 70 भाकर टाकणार आहे आई, 70. त्यानंतर मग टिश्यू ठेवले टेबलला, टिश्यू पेपर. आणि हा पाण्याचा जार नेऊन दिला रूमच्या इथे, थंड पाण्याचा जार. कस्टमर आले, आता कामाची सुरुवात सुरू झाली. दुसरी पण गाडी आली त्यांची. टोटल 25% आहेत ते. त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि पूर्ण त्यांचा सामान आहे तो आपल्या फ्रीजमध्ये ठेवला. आणि एक मुलगा बॅट मागायला आलेला, तो बघा काय बोलतोय. मला सांग, तुला कोणता प्लेअर आवडतो? कशा आपल्या इंडियामध्ये कोण आवडतो तुला? हा, क्रिकेटमध्ये विराट कोहली. आरसीबी जिंकणार का उद्या? हा, ठीक आहे. इंस्टाग्राम वर मी फॉलो करतो. कोणाला? मला? आणि मला पण फॉलो कर ना. नाव काय? माझं नाव प्रतीक मोहिते. हा, नक्की बघ. ओके, ठीक आहे. काय व्ह्यू आहे, खतरनाक व्ह्यू. आपल्या रिसॉर्टमध्ये एक झाड आहे, त्या झाडाला मस्त ही फळं लागलेली असतात. त्यांना आमच्याकडे तरी जाम म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नंतर त्यांना चहा आणि कॉफी प्यायला बोलवलं सर्व कस्टमरला. चहा पिऊन झाल्यानंतर गेले ते स्विमिंग पूलमध्ये. त्यानंतर त्यांना चिकन वगैरे फ्राय करायचं होतं, त्यासाठी सेटअप लावून दिला. रेन डान्स ऑन केला त्यांच्यासाठी. दुपारचा जेवण दिला कस्टमरला आणि मी गेलो मस्त झोपायला. आराम केला थोडासा 2 तास, कारण की खूपच थकलेलो. नंतर फ्रेश होऊन मस्त आलो संध्याकाळी. आणि पहिला घेतला चहा. चहा म्हणजे आपलं प्रेम. आणि इकडे या मामांची चालू होती रात्रीच्या जेवणाची तयारी. सकाळी 25%चा ग्रुप होता आणि आता हा नवीन ग्रुप आलाय तो 20%चा आहे. आणि सगळे लेजंड आहेत, म्हणजे चांगली फॅमिली आहे, चांगली सुशिक्षित फॅमिली. 2 ग्रुप म्हटले तर काय, वेगवेगळे स्पीकर पाहिजेत त्यांना. या ग्रुपला वेगळा, त्या ग्रुपला वेगळा. इकडे पोरं टर्फमध्ये खेळत होती. मला पण इच्छा होती जायची, खूप दिवस झाले गेलो नाही. पण काय आपली कामं चालू होती. त्या 20%च्या ग्रुपचं झाला आता टी टाईम. आता या 25%च्या ग्रुपचा टी टाईम आहे. त्यांचा टी टाईम झाला आणि मग आलो मी पण खेळायला. पोरांनो, मी पण खेळू का? बॅटिंग अर्धवट ठेवून निघालो मी, कारण का आपल्याला दुसरं काम लागलं नेमकं. या कस्टमरला बार्बिक्यूचा सगळा सेटअप परत लावून द्यायचा होता. सगळं मटेरियल त्यांना आणून दिलेलं आणि हा सगळा सेटअप लावलेला. फक्त त्यांचं ते करणार होते.
आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि हा व्ह्यू बघा किती शांत आणि रम्य. हे हे तीन दोस्त बघा कसले बसलेत आणि यांचा इकडं चालू झालाय कार्यक्रम. मला पण टेस्ट करायला दिलेलं, एक नंबर झालेला. तसे चांगले कस्टमर आहेत. मला हे पनीरचे पण पीस दिले आणि त्यानंतर मग चिकनचे पण दिले. संध्याकाळ झाली तरी पण पोरं काय ऐकत नाही. टर्फमध्ये खेळतच होते. पप्पांना बोललो की लाईट लावा टर्फची. तर मग लाईट लावली आणि इकडं मग यांचा धिंगाणा सुरू. दोन्ही ग्रुपला जेवण वाढलं आणि सगळं आवरून निघालो आता घरी. तर मग असा होता आपला सॅटर्डेचा दिवस पूर्ण रिसॉर्टमध्ये. बाकी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.